आपण इथे पाहत आहात मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातून आणि पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा इथे उमेदवार आलेले आहेत। सर्वत्र आमदार खासदारसाठी इच्छुक असणारे उमेदवार इथे आलेले आहेत। दादा आपण कुठून आलेले? मी शिराळामधून आलोय। ठीक आहे, आता काय आपली भूमिका काय? स्वतः उमेदवार आहात की पाठिंबा देण्यासाठी आलात? मी उमेदवारीचा अर्ज दादांना दिलेला आहे, परंतु माझं असं मत आहे की दादा ज्या पद्धतीनं या पूर्णपणे मराठा समाजाचे आरक्षणाचा जो लढा आहे जे हाताळत आहेत, त्यामुळे दादा योग्य उमेदवाराला संधी देतील आणि योग्यच उमेदवार निवडतील ह्याची मला 100% खात्री आहे। आणि त्यामुळे मी मनोज दादा जे सांगतील त्या उमेदवाराला समर्थन देणार, त्याच्या पाठीशी तन मन धनाने पूर्णपणे उभा राहणार आहे। दादांनी कोणती भूमिका घ्यावी? महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिथं आहेत तिथं उमेदवार द्यायचा नाही असं दादांचं थोडंसं म्हणणं ऐकण्यात येत आहे, तर कोणता निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटतंय? तसं पाहिलं तर आम्ही पहिल्यापासून म्हणतोयच की दादा म्हणतील त्याप्रमाणे, परंतु मी एक साधारणपणे 17-18 वर्षापासून ह्या मराठा आरक्षण संघर्ष समितीपासून मी या लढ्यामध्ये काम करतोय। अगदी पूर्ण वेळ काम करतोय। मराठा क्रांती मोर्चा असेल आणि त्यानंतर मनोजदादांचा लढा असेल, मनोजदादांच्या बरोबर सुद्धा मी 9-10 पासून आहे। आणि आम्ही सर्व एकत्रितपणे काम करत असताना वेगवेगळी आंदोलने, मग मोर्चा असेल, नंतर रस्ता रोको असतील, रेल्वे रोको असेल, एसट्यांचं काही अडवणं असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचं जवळपास 400 पेक्षा जास्त बांधवांनी आत्मबलिदान दिलेलं आहे। आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये मला एक असं जाणवलंय की आपण काही जरी केलं आणि कोण वेगवेगळी आंदोलनं जरी केली तरी हे जे राजकीय नेते आहेत, मग ते प्रामुख्यानं मराठा समाजाचेच आहेत मोस्टली। मला इतरांना काय म्हणण्यापेक्षा हे आमचे पालक आहेत, आमच्या वाडवडिलांनी यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवलेला होता, परंतु यांनी आमचा विश्वासघात केलाय। आमचं जे आरक्षण हक्काचं होतं ते इतरांना वाटलं आणि त्यामुळे आमच्या 2 पिढ्या जवळपास गारद झाल्या। आणि आता अशी परिस्थिती आहे की एवढी सर्व आंदोलनं केली, आम्ही सगळ्या गोष्टी उपोषणं वगैरे सर्व गोष्टी झाल्या, पण आम्हाला आरक्षण का मिळत नाही? जसं राक्षसाचा जीव त्या पोपटामध्ये असतो आणि त्या पोपटाची मान पिरगाळल्याशिवाय त्या राक्षसाला राक्षसाचा जीव जात नाही, तसं ह्या राजकीय नेत्यांचा जीव खुर्चीमध्ये, आणि ह्या खुर्चीचा पाय मोडल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही। आणि त्यामुळं आम्ही आता ज्या काही गोष्टी करतोय किंवा जे आता आम्ही निवडणुकीच्या विषयापर्यंत आलोय, तर आता आम्ही सर्व जाती धर्मातील विस्थापित लोक एक निर्णय असा घेतोय की आम्हाला जर न्याय मिळायचा असेल, आम्हाला आरक्षण मिळायचं असेल किंवा इतर सोयी सुविधा व्यवस्थित मिळायच्या असतील, तर आम्हाला स्वतःला त्या सभागृहात गेल्याशिवाय गत्यंतर नाही। तिथं जाऊन आम्हाला आमचे प्रश्न आम्हीच मांडावे लागतील, कारण आम्ही निवडून दिलेले हे जे नेते आहेत प्रस्थापित, मराठा सुद्धा असू दे किंवा इतर राजकीय नेते, आमचा प्रश्न तिथं जर मांडत नसतील तर आम्हाला तिथं जाऊन आमचा प्रश्न मांडण्याची गरज आहे। ठीक आहे, आता आपल्या भागात राजकीय वातावरण कसं आहे? साधारण मराठा आरक्षणासाठी किंवा मराठा दादांच्या तर्फे अर्ज भरणारे उमेदवार किती आहेत? महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिष्ठित कोण आहेत किंवा इतर कोण प्रतिस्पर्धी असा इतर पक्षाचा कोण आहे? त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा। तसं पाहायला गेलं तर आज विस्थापितांची लाट आहे। मनोज दादा जरांगे पाटील हा व्यक्ती नसून आमचं दैवत झालंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा समाजाला एकत्रित करणार पहिलं नेतृत्व कोण आम्हाला मिळालं असेल? मी तर असं म्हणतो की परमेश्वरानंच आमच्या हाकेला साथ देण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठवलेलं आहे। आणि परमेश्वरानं पाठवलेले या माणसाला जर आपण आता साथ दिली नाही, आपण आपापसात जर भांडत बसलो आणि आपण जर पुढं एकी करून जर नाही गेलो, तर वर गेल्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला विचारेल, अरे तुला दिलेला माणूस माझा ओळखता नाही आला, तुला माणूस म्हणून जगायची सुद्धा तुझी लायकी नव्हती। आणि असं केलं तर आपल्या पुढच्या 7 पिढ्यांचं आपण वाटोळं करू। आपल्याला आज कोणत्याही परिस्थितीत निवडणुकी लढवावी लागेल। पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता विदर्भ आणि मराठवाड्याच्या मानानं कारखाने आणि राजकारण यात पश्चिम महाराष्ट्र तुमचा अग्रेसर आहे आणि थोडंसं त्या भागात मनोज जरांगे पाटील
किंवा मराठा आरक्षणाबद्दल लाट चालणार नाही असं लोकांचं मत आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? एक लक्षात घ्या की जे काही लोक बघतायत तर यांनी यापूर्वीचं मनोजदादा जरांगे पाटलांचं सभा असतील किंवा रॅली असेल तर ती रॅली उभ्या पावसामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, पुण्यामध्ये पाहिली असेल तुम्ही, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण पावसामध्ये लोक 2-2, 3-3 वेळा, माता भगिनी पूर्ण पावसामध्ये 2-2, 3-3 वेळा भिजल्या तरी सुद्धा त्यांनी जागा सोडली नव्हती. ह्याच्यावरनं एक लक्षात येते की आरक्षणाचा जी गरज आहे, जी तीव्रता आहे ती किती मोठी आहे. राहिला प्रश्न तुमचा साखर कारखानदारांचा किंवा यांचा, साखर कारखानेदारांनी तर आमच्यावरती अतिशय मोठा अत्याचार केलेला आहे. ज्या ठिकाणी आम्हाला 5,000 रुपये दर देण्याची गरज होती तर त्या ठिकाणी आम्हाला 3,000 रुपयामध्ये गुंडाळण्यात येते. आमची अक्षरशः लूट केली जाते. आणि हे आजपर्यंत काय होत होतं की ह्यांच्या दबावाखाली लोक गप्प बसत होते, परंतु आता मनोजदादा जरांगे पाटलांच्यामुळं सर्वसामान्य विस्थापितांना एक पर्याय मिळालेला आहे. आणि तुम्हाला एक लक्षात येईल, बहुतांश लोक असे आहेत की ते उघड कदाचित येणार नाहीत, पण मताच्या रूपानं 100% तुम्हाला त्यांची ताकद दाखवून देतील. आणि मनोजदादांचा लढा हा 100% यशस्वी होईल आणि ही आज काळाची गरज बनलेली आहे. ठीक आहे. आपलं नाव काय दादा? माझं नाव प्रवीण पाटील. ठीक आहे. ठीक आहे. आपल्याला आणि आपल्या मराठा बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी धन्यवाद. जय शिव. एक मराठा लाख मराठा. एक मराठा.